हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचार तोफा आज थंडावणार। 13 मे रोजी मतदान। पुणे, संभाजीनगर, शिरूरसह 11 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला। पुण्यात पैशांचे ट्रक आले, फडणवीस आज वाटप करतील। महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांचा देवेंद्र फडणवीसांवर आरोप। निवडणूक आयोगाच्या शिवसेनेच्या निकालानंतर मोदी सुप्रीम कोर्टावर दबाव आणतायत, उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप। काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करण्यासाठी मशिदींमधून फतवे, त्यामुळे सर्व हिंदूंनो महायुतीला मतदान करा, हा माझा फतवा। राज ठाकरेंचा पुण्यातल्या सभेतून फतव्यांवर आरोप। माझ्या नादी लागू नकोस, तू किस झाड की पत्ती। येणाऱ्या निवडणुकीत निलेश लंकेंचा बंदोबस्त करायचाय, पारनेरच्या सभेत अजित पवारांचं विधान। लंकेंना दमदाटी करणाऱ्यांनी घरात दमदाटी करावी, लंकेंना दमदाटी केली तर सुप्रिया सुळे ढाल बनून उभी राहील, सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना इशारा। हनुमान मंदिराच्या पूजेसाठी मी तिसगावला गेलो होतो, लोकांच्या आग्रहाखातर खुर्चीवर बसलो। महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरेंसोबत फोटो व्हायरल झाल्यानंतर नरहरी झिरवाळांकडून स्पष्टीकरण। पीडीडीसी बँकेच्या मॅनेजरचं निलंबन, बारामतीच्या मतदानाच्या एक दिवस आधी बँक सुरू ठेवल्यानं निवडणूक आयोगाची कारवाई। सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर बँकेत 40 ते 50 कर्मचारी आढळले। शिंदेंनी परवानगी दिल्यास राजापूर विधानसभेची निवडणूक लढवणार, किरण सामंत राजापूर विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक। 10 दिवसात साई रिसॉर्टचा अनधिकृत दुसरा मजला पाडणार, सदानंद कदमांची हायकोर्टात प्रतिज्ञापत्रातून लेखी हमी। प्रियंका गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, महाविकास आघाडीचे उमेदवार गोवाल पाडवी यांच्या प्रचारासाठी नंदुरबारमध्ये प्रियंका गांधींची सभा। शिवाजी आढळराव यांच्या प्रचारासाठी आज अजित पवारांची खेडमध्ये सभा, दुपारी 3 वाजता सांगता सभेचं आयोजन। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बेंडवळची घटमांडणी, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात भरपूर पाऊस पडण्याचं भाकीत। रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या मेगा ब्लॉक, माटुंगा ते मुलुंड, कुर्ला ते वाशी आणि सांताक्रूज ते गोरेगाव उद्या ब्लॉक। मी पंतप्रधान मोदींसोबतही डिबेट करायला तयार, राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना चर्चेसाठी आव्हान। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।